कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सायंकाळी 4चा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 8व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या प्रदीप शिंदे यानं मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपाल संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 24व्या मिनिटाला बालगोपालच्या सार्थक जाधव यानं गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 39व्या मिनिटाला प्रॅक्टिस संघाच्या शुभम बेलेकर यानं गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात गोलची बरोबरी करण्यासाठी बालगोपालकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र प्रॅक्टिस संघाच्या बचावफळीनं त्या परतवून लावल्या. सामन्याच्या 78व्या मिनिटाला रोहित भोसले यानं केलेल्या गोलमुळं प्रॅक्टिस संघाची आघाडी 3-1 अशी झाली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं जिंकला. बालगोपाल संघाकडून सार्थक जाधव, अभिनव साळोखे, रोहित कुरणे, देवराज मंडलिक, वैभव देसाई यांनी, तर प्रॅक्टिस संघाकडून सागर चिले, आकाश बावकर, सचिन गायकवाड, मोमीन भाट, साहिल डाकवे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान दुपारी 2च्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सनं टायब्रेकरवर मर्दानी खेळाचा आखाडा या संघावर विजय मिळवला. विजयी दोन्ही संघांनी पुढील फेरीत प्रवेश केलाय. उद्या दुपारी 2 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात, तर 4चा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात होणार आहे.